आपल्याला आज दाल खिचडी बनवू का? नको, बटाट्याची भाजी आणि चपातीच बनव. बर. हो, मी बाकीच्यांना बटाट्याची भाजी आणि चपात्या बनवते. आपल्या दोघांना दाल खिचडी बनवू का? नाही नको, आपल्या घरात दाल खिचडी कोणाला नाही आवडत. तू काय कर, बटाट्याची भाजी आणि चपातीच कर. हा हॅलो आई, बोल ना. जेवण झालं का बाळा? हो, जेवण आत्ताच झालं. काय खाल्लं? बटाट्याची भाजी आणि चपाती. अगं तिथं कधी दाल खिचडी नाही बनत का? तुला तर किती आवडती. हो, दाल खिचडी तर आमच्या इथं हप्त्यातून 3 वेळा बनते. तुला तर माहितीच आहे मला दाल खिचडी किती आवडते. बर चल, मी ठेवते फोन, नंतर करन. हा कर चुगली. चुगली करूनच तो मन शांत होते. आता तुम्ही असा का विचार करता? आईने फक्त जेवण झालं का नाही हे विचारण्यासाठी फोन केलता. हा राहू दे, मला नको शिकू. यार काय तुमचे रोज रोज नाटकं. चाललो मी बाहेर. झालं का आता मनासारखं? सॉरी, तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला ना. मी ना आत्या काही जरी बोलल्या ना तरी आता शांतच बसणार आहे. अगं नाही, तू बरोबर बोललीस. बरं ते सगळं जाऊ दे. मला का नाही सांगितलं तू दाल खिचडी आवडते म्हणून? मग काय करू, या घरात कोणाला दाल खिचडी आवडतच नाही. बरं जाऊ दे, मी तुझ्यासाठी दाल खिचडी आणली, ते पण आईच्या लपून. तुम्ही माझ्यासाठी दाल खिचडी आणली? यावेळेस बाहेरून आणली. पुढच्या वेळेस मी माझ्या हातानं बनवीन स्वतः तुझ्यासाठी. पण एवढं सगळं का? तू माझ्या घरच्यांच्या आवडीची, माझ्या आवडीची एवढी काळजी करतेस, मग माझं पण कर्तव्य ना तुझी आवड जपणं.